रेषा पार. 4 धावा, येतोय चौकार. काय फटका खेळला पहा. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा पुरेपूर वापर आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे सुशीलने. 4 धावांसाठी येतोय चौकार. पुढचा बॉल यावेळेला दांडी गोल. पहा काय बॉल हाताळला ओंकार सातर्डेकरने. बरोबर बॉल जाऊन यष्ट्यांवरती आदळला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रचंड वेग होता या बॉल मध्ये. वेगावरती स्वार होऊन पहा बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. मिडल स्टंप उडवलाय, मधला स्टंप आणि विकेट. फलंदाज बाद. ओहो, पुढचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू पहा. पिचिंग झाला, राईज झाला हा बॉल आणि फलंदाज देखील बीट, यष्टीरक्षक देखील बीट झालेत. एवढा हा वेग होता या बॉल मध्ये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 2 या आकड्यावर. आणखीन एक वेगवान चेंडू पहा. बॉल दिसत देखील नाहीये फलंदाजाला आणि यष्टीरक्षकाला देखील दिसत नाहीये हा बॉल. एवढा प्रचंड वेग आहे या बॉल मध्ये. बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. पुढचा बॉल पंचांकडे लाऊड अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि तोपर्यंत धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. 1 धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 9 या आकड्यावर. यावेळेला देखील नो बॉल पंचांनी पडताळलाय. फक्त नो बॉल. यस, डिलिब्रेट दिलेला होता पंचांनी. फक्त नो बॉल आहे. यस, फ्री हिट ऑन. 10 ऑन अ बोर्ड. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. विद्युत प्रकाश झोताला सुरुवात झाली आहे. ओहो, फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे या बॉल मध्ये देखील आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. 22ची धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. 11. जय गणेश क्रीडा मंडळ विरुद्ध गुंडा 11. पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. गुंडा 11 विरुद्ध जय गणेश क्रीडा मंडळ.
राहुल आलेत गोलंदाजीसाठी. कर्णधार, पहिलाच बॉल, नो बॉल आहे. पुढचा बॉल समोर, डायरेक्ट थ्रो आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद होतील. मयूर आलेत नवीन फलंदाज. विघ्नहर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्री मनीष बांबुळकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी आलेल्या सर्वांचंच हाजी कसम चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मयूर आलेत नवीन फलंदाज. दोन गडी माघारी परतलेत. राहुल बोराडे या संघाचा कर्णधार, कॅप्टन आहे. आपल्या संपूर्ण संघाला घेऊन प्रयत्न करतोय. स्पर्धा जिंकायची आहे. यावेळेला देखील आणखीन एक वेगवान चेंडू. एसटी रक्षक देखील अगदी चपळाईने एसटी रक्षण करतोय. भूषण आहेत एसटी रक्षक. ओहो, आणखीन एक वेगवान चेंडू. एसटी रक्षक क्विक क्विक. प्रयत्न चांगला केला एसटी रक्षकाने. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे देखील. नाव आहे राहुल बोराडे. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14 धावा. चला स्पीडअप घ्या राहुल. हो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल होता. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 16 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. प्रचंड वेग आहे. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल आपण पाहतो एसटी रक्षक भूषण अडवतायत. हे बॉल रोखतायत आपल्या संघासाठी धावा. यावेळेला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखीन एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17 या आकड्यावर. पुढचा बॉल, हा बॉल देखील रोखलाय एसटी रक्षकाने. वाईड बॉल जरूर आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 18 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल. या पंचांकडे अपील आणि अपूल उचलून धरली आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. लेग बिफोर द विकेट.
प्रथमेश तोडणकर नवीन फलंदाज आलेत. प्रथमेश खामकर गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, उडवलाय बॉल हवेमध्ये आहे. यस, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला आणि आणखीन एक विकेट आली. फलंदाज बाद. सत्यवान आले. चांगला फटका पाहायला मिळालाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. ओहो, यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 21. चांगला बॉल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल पर्यंत पोहोचलाय क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. ओहो, हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली बॉल स्वतः आलायत आणि झेल पकडला आणि आणखीन एक विकेट. नवीन फलंदाज आले आहेत फलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहा फलंदाज बीट झालेत. राज आणखीन एक वेगवान चेंडू आणि आणखीन एक बॉल. फलंदाज बीट होताना पाहायला मिळतात. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 22. 5 गडी माघारी परतलेत. गुंडा 11 विरुद्ध जय गणेश क्रीडा मंडळ. टॉस साठी या. पहिलाच बॉल उडवलाय. हवेमध्ये आहे बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर अडवलाय क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. गुंडा 11 विरुद्ध जय गणेश क्रीडा मंडळ. टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये पंचांकडे अपील जरूर केली होती आणि आणखीन एक विकेट आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात.
किशोर परब आलेत नवीन फलंदाज. जय गणेश मित्रमंडळ टॉस साठी या. सचिन परब टॉस साठी या. यस, यावेळेला देखील आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 26. धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आणखीन एक बॉल जर पाहिलं तर फलंदाज बीट होताना पाहायला मिळालेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षक धावतोय, बॉल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 या आकड्यावर. पुढचा बॉल वेगवान होता, रन मात्र मिळणार नाहीये. यष्टीरक्षक चपळाईने बॉलला अडवलं होतं आणि बॉलर कडून जर आपण पाहिलं तर बॉल अडवताना चूक पाहायला मिळाली आणि एक धाव जरूर आहे. बाईची धाव. धावसंख्या जर आपण पाहिली एकच धाव आहे ना सर आताची. यस, एकच धाव आहे. दुसऱ्या धावेला आउट झालाय फलंदाज. चला टॉस साठी या. माननीय श्री मनीषजी बांबुळकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅच आहे गुंडा 11 विरुद्ध जय गणेश क्रीडा मंडळ. या दोन बलाढ्य संघांमध्ये हा टॉस केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 28. जिंकण्यासाठी 29 ची गरज.
विकेट. 29 धावांचा पाठलाग. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात. पुढचा बॉल वेगवान चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. अलंकार सातार्डेकर. पुढचा बॉल सोडून दिलाय आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. नेक्स्ट बॉल उडवलाय हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट. फलंदाज अलंकार बाद. राहुल बोराडे आलेत कर्णधार. कॅप्टन आहे या संघाचा. राहुल आलेत फलंदाजीसाठी. 29 धावांचा पाठलाग. धावसंख्या झाली आहे 4. पुढचा बॉल सोडून दिलाय फलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव म्हणजेच 5 धावा धाव फलकावरती झाल्या. वाईट बॉल आणि एक म्हणजेच एकूण 2 धावा. 6 धावा धाव फलकावरती झाल्यात. वाईट बॉल. 7 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल प्लस 1 म्हणजेच 2 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल गॅप बनवलाय. गॅप मधून बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार. चौकार. काय फटका खेळलाय पहा राहुल बोराडे. गॅप शोधण्यात माहीर आहे हा खेळाडू. आणखीन एक बिग हिट. यावेळेला हवेमध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली. झेल सुटलाय राहुलचा आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण देखील केलेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 15 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला देखील फ्लाइटेड फटका. बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय राहुल बोराडेच्या बॅटमधून. आणखीन एक रुबाबदार चौकार. पुढचा बॉल आणखीन एक गॅप शोधून काढलाय आणि आता हा बॉल जर आपण पाहिलं तर अडवलाय देखील. सर हा बॉल हाताळण्याची ऐवजी ओव्हर झाली होती आधीच.
सर 6 बॉल झाले होते आधीच. एकोणवीस धावा धावफलकावरती झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 19. यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती झालेत. संतोष आलेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. संतोष आलेत गोलंदाजीसाठी. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी गोलंदाज आहेत. आणि आज मात्र आपण पाहतोय आदित्य राणे आज संपूर्ण दिवस गुणलेखक म्हणून सध्या कार्यरत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल, नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. म्हणजेच एकूण 3 धावा आहेत. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. 22. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण आणि या बॉल पहा अडवलाय क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 24 या आकड्यावर. 24 म्हणजे जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हा बॉल हो, यावेळेला रिव्हर्स फटका खेळलाय आणि गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे आणि बॉलच्या खाली स्वतः आलेत आणि झेल त्यांनी पकडलाय आणि विकेट आली आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आहेत ओंकार सातर्डेकर. शेवटचा बॉल आहे सर. येस, आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे टीम ओम श्री साई देवस्थान या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर हा सामना जिंकलाय ओम श्री साई देवस्थान या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम श्री साई देवस्थान. हल्लक टीम रॉयल वॉरियर्स. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय भूषण बांबुळकर यांना, ज्याने मात्र 11 धावा केल्या. आणि त्यांचेच वडील माननीय श्री मनीषी बांबुळकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय.